हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण मस्त असे आंबाडीची भाजी आणलेली आहे। पाहू शकता हिरवीगार आंबाडीची भाजी आहे। तर आंबाडीची भाजीची आपण आज भाजी नाही चटणी करणार आहे। ते अगदी साधी आणि सोपी डब्यासाठी झटपट तयार होईल अशा प्रकारची आंबाडीची चटणी कधी तुम्ही खाल्ली आहे का नक्की सांगा। पाटावर वाटून किंवा असे उकळा असतं ना उकळामध्ये कुटून करतात ह्याची चटणी, पण तुम्ही कशी करता नक्की सांगा। आपण पण आज करून बघणार आहे। मस्त अशी झटपट तयार होणार आहे आंबाडीची चटणी। आंबाडीची भाजीची चटणी खाण्यासाठी एकच नंबर टेस्टी लागते आणि ते अगदी झटपट तयार होणार आहे। तर सर्वात आधी आपण भाजी साफ करून घेऊया। बघू शकता किती सुंदर भाजी आपली, मस्त अशी हिरवीगार। आणि आंबाडीची भाजी थोडंसं आंबट आंबट असते आणि खूप छान चटणी लागते आंबट असल्यामुळे। सगळी भाजी आपण आता साफ करून घेऊया। भाजी आपल्याला पाला पाला घ्यायचा आहे, चिडके वगैरे असं तर घ्यायचं नाही। आणि हे समोरचा आहे ना शेंडा घ्यायचा आहे आपल्याला, हा शेंडा खूप चांगला असतो। बाकीचं सगळं पाला पाला घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे साफ करायचे आपल्याला। आणि हा शेंडा घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व भाज्या साफ करून घेऊया। पाहू शकता आपण अशा प्रकारे सर्व भाज्या साफ करून घेतलेल्या आहे। सर्व भाज्या आपले साफ झालेल्या आहे। आपण भाज्याला स्वच्छ धुवून घेऊया 2 ते 3 पाण्याने। बघू शकता आपण स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही भाजी उकडून घ्यायचं आहे। इथं आपण गॅसवर टोप ठेवले, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि भाजी आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे। पाच मिनिटं भाजीला आपल्याला उकडून घ्यायचं आहे, छान असं गाळ करून घ्यायचं आहे। भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार। भाजीला आपण वर खाली करायचं आहे आणि छान उकडून घ्यायचं आहे। उकडून झाल्यानंतर मग आपण ह्याची चटणी बनवून घेऊया। पाहू शकता गरम पाणी टाकल्यानंतर उकडल्यानंतर भाजीचा कलर चेंज होतो। छान उकडून द्यायची आपल्याला, गाळ अशी शिजून द्यायची 1-5 मिनिटं। बघू शकता आपली भाजी शिजली आहे। आपल्याला चेक करायचं आहे शिजले, तुटते म्हणजे शिजले। काढून घेऊया आता आपण। भाजीमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। भाजीतलं पाणी मी काढून घेणार आहे चाळणीमध्ये टाकून। बघू शकता किती मोठी भाजी दिसत होती आपली, किती झाले शिजून। आपल्याला ही भाजी घ्यायचं आहे चाळणीमधून आणि भाजीतलं पाणी सगळं पिळून काढायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे दाबून पिळून काढून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण भाजी अशा या प्रकारे पिळून वगैरे पाणी वगैरे काढून घेतलेले आहे। इथं आपण 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्या थोडा जास्तच टाकायचे, मस्त अशी झणझणीत चटणी झाली पाहिजे। आणि लसूण पण जास्त टाकायचं आहे। बघू शकता लसूण भरपूर घेतलेले आहे मी।
अशा प्रकारे गावठी लसूण घेतलेले आहे आणि आपलं लसूण आणि मिरची छान असं भाजून घेणार आहे। इथं आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे। आपण तुकडे करून मिरच्या टाकायचा आहे, 2 तुकडे करायचे, 1 2 आणि लसूण पण टाकायचं आहे। बघू शकता लसूण आणि मिरची आपले छान भाजलेले आहेत। त्याच्यावर थोडासा आपण तेल टाकूया, अगदी थोडासा टाकायचं आहे। काढून घेऊया भाजले आपले मिरच्या। इथं आपण ठोंब्यामध्ये मिरची टाकले वाटायसाठी। बघू शकता तुमच्याकडे जर पाटा असेल ना तुम्ही पाटामध्ये वाटा, कारण ठोंब्यामध्ये वाटता येणार नाही व्यवस्थित। आता माझ्याकडे पाटा नाही म्हणून मी ठोंब्यातच वाटायले। आपण मिरची अगोदर वाटून घेऊया याच्यात। पाहू शकता मिरची आपली सर्व वाटून झालेली आहे। त्याच्यामध्येच आपण भाजी ॲड करूया आणि वाटूया। उकळा असेल ना त्याच्यात खूप सुंदर असं वाटली जाते आणि पाटा असला तरी त्याच्यावर पण वाटली जाते मस्त अशी। बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे। मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही भाजी पाट्यावर वाटली तर एकच नंबर लागते चवीला सुद्धा। आपण भाजी चेक करून बघूया कशी लागते। मस्त अशी टेस्ट आली आहे। ही आंबाडीची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा। एक नंबर आणि सुंदर लागते ही भाजी। आंबाडीची चटणी तुम्ही चपात्यासोबत भाकरीसोबत नुसतं भाकरीवर ठेवून सुद्धा खाल्ले ना रोल करून एक नंबर लागते। नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर चटणी तयार होते। मला तर लयच आवडते ही चटणी। कोणाला तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा। बघू शकता किती सुंदर चटणी झालेली आहे, बघूनच असं वाटतंय कधी खायचं। एकच नंबर आहे। मी तर चालले आता जेवायला, तुम्ही पण या नक्की चटणी खायला आंबाडीची आणि तुम्ही पण नक्की ट्राय करायचं आणि कमेंट करून सांगायची की चटणी कशी झाली। एकच नंबर चटणी तयार होती, नक्की बनवा एकदा।